नच टिफिन सर्व्हिस चालू आहे, पण टिफिन वाढवायचे आहे. टिफिनमध्ये काय केलं म्हणजे टिफिन वाढतील, क्वालिटी दिल्यावर टिफिन वाढतात का? तर नमस्कार मित्रांनो, आज आपण याच सगळ्या विषयावर बोलणार आहोत. तर क्वालिटीवर तर फोकस कराच, त्याचबरोबर मार्केटिंगवर पण करा. क्वालिटी दिल्याचा फायदा होतो, पण 10 लोकांपर्यंत आधी आपल्याला पोहोचावं लागतं. आता त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? तर मार्केटमध्ये बघा गॅप कुठे? सगळ्यात मोठा गॅप आहे तो म्हणजे क्वालिटीचा आणि वेळेवर टिफिन न देण्याचा. आता गॅप तर कळलं, पण मग भरून काढायचं कसं? तर क्वालिटीवर फोकस करा. क्वांटिटी द्या म्हणजे मुलांचं पोट भरेल एवढंच द्या. टिफिन वेळेवर देत चला. सारखं एकाच प्रकारच्या भाज्या नको, जेणेकरून मुलं बोर होतील. संडे स्पेशल काहीतरी देत चला, ज्यातून की तुम्हाला बड्डे पार्टीच्या ऑर्डर भेटत जातील. आता मी माझे टिफिन कसे वाढवले होते ते सांगते तुम्हाला. मला ते टिफिन वाढवायचेच होते. मग आमच्या शेजारी एक कॉलेज आहे, तिथून मी कॉलेजमधून मुलांचे नंबर घेतले. पण मग माझ्याच समोर प्रश्न होता की बाबा मुलांनी माझा टिफिन का घ्यावा? असं काय आहे माझ्या टिफिनमध्ये जे की त्यांनी घेतलं पाहिजे? मग त्यासाठी मी त्यांना दिली ती ऑफर. क्वालिटी तर देतच होते, पण ऑफर दिले व्हॅलेंटाईन डे निमित्त. मग काय केले फ्लायर तयार आणि जे काही नंबर होते त्या सगळ्यांना फॉरवर्ड करून दिले. मुलांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. जसे मुलं सांगत गेले तसं मी टिफिन करत गेले. अशाच प्रकारे मुलांच्या सपोर्टमुळे माझे टिफिन खूप वाढले. त्याचबरोबर पोस्टर लावले. तुम्ही पण असेच करू शकतात. टिफिनमध्ये एक्स्ट्रा काहीतरी देत चला, जसं की पापड, लोणचं, सलाड, चटणी, ठेचा. कारण की तुम्ही किती क्वालिटी द्या, क्वांटिटी द्या, मुलांचं लक्ष जातं त्या काहीतरी एक्स्ट्राकडे. त्यामुळे क्वालिटीमध्ये सातत्य ठेवा, सुट्ट्या कमी द्या आणि आपलं प्रोडक्ट हे असं असावं की ग्राहकाला वाटलं पाहिजे मारुतीचे पैसे दिले आणि मर्सिडीज